पुण्यात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढताना दिसते। बंदूक किंवा रिव्हॉल्वर ऐवजी आता गुन्हेगारांकडून कोयता हेच सर्वात सोपं आणि घातक शस्त्र म्हणून वापरलं जात असल्याचं समोर आलंय। वाघोली परिसरात घडलेली एक घटना त्याचंच जिवंत उदाहरण ठरली आहे। किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर कोयत्याने इतका भयंकर हल्ला करण्यात आला की कोयता थेट डोक्यातच अडकून पडला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेज समोर हा थरारक प्रकार घडला। नागेश जगताप हा विद्यार्थी मित्रासोबत चहा पिण्यासाठी चहा टपरीवर थांबला होता। तेवढ्यात जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी मंगेश सांगळे दोन साथीदारासह तेथे आला। तू मला शिवी का दिली असा जाब विचारत आरोपींनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्यात। हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला। नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही दुखापत झाली आहे। ही संपूर्ण घटना या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। जखमी विद्यार्थ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटकही केली आहे। मात्र या घटनेनंतर एक खूप मोठा प्रश्न समोर आलाय। पुण्यात गुन्हेगारांकडून बंदूक किंवा रिव्हॉल्वर ऐवजी कोयत्याचा वापर वाढत जात असल्याचं पाहायला मिळतंय। यामागे काही महत्त्वाची कारणं देखील सांगितली जात आहेत। त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोयता बंदुकीपेक्षा अगदी सहज उपलब्ध होत असतो। त्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नसते किंवा कोणतीही परवानगी घ्यायला लागत नसते, किंवा पकडलं गेल्यास बंदुकी इतकी कडक कारवाई देखील जो कोयता बाळगतो त्याच्यावर होत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका वारात भय निर्माण करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून देखील कोयत्याचा सध्या वापर केला जातोय। मागील काही वर्षात पुण्यात कोयता गँगनं मोठी दहशत निर्माण केली आहे। त्याचबरोबर कोयता गँग नावानं ओळखली जाणारी टोळी देखील सध्या चर्चेत आलेली आहे। परिणामी शहरात कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना वाढत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आलाय। पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या शहरात दिवसाढवळ्या विद्यार्थ्यावर असा जीवघेणा हल्ला झालाय आणि त्यामुळे मोठी चिंता आता व्यक्त केली जाते। गुन्हेगारांच्या हातातील कोयत्याची दहशत रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। तुर्तास येथेच थांबूयात। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।